नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोळीण या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक दुसरा आहे। या पाठामध्ये आपण लेखकाच्या द्वारे जे काही वर्णन केलेलं होतं त्याचा अभ्यास करताना आपल्याला असं जाणवतं की लेखक कोळीणीच्या घरट्याचं आणि तिच्या शिकार करण्याच्या सगळ्या हालचाली एका कॅमेऱ्यामध्ये लेखकाला टिपायचं होतं आणि त्यासाठी लेखकाची ही धडपड चाललेली होती। मग लेखकाने त्या कोळीणीचा शिकार करतानाचा निरीक्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला की नाही हे आपण पाठाच्या परिच्छेदांद्वारा जाणून घेऊया। चला तर आता आपण पाठाला सुरुवात करूया। लेखकाने बराच प्रयत्न केल्यानंतर लेखकाला एका ठिकाणी कोळीणीचे ते हालचालीवरना तिचं घरटं दिसतं आणि त्यावेळेस लेखक काय करतात, लेखकाच्या चाकूच्या पात्यानं तिच्या घराचं दाराचं टोक बाजूला करतात आणि दार उघडतात आणि त्या भेगेतून ते आतमध्ये पाहतात। पण कोळीणी पण दार उघडून कोणी उघडू नये म्हणून बरेच प्रयत्न करत होती। दार आतून तिने घट्ट धरून पकडलेलं होतं आणि त्यामुळे काही कोळी नंतर बाहेर आली नाही, कारण की कोळीणीला वाटलं की तिने जाणलं होतं की ही चावल दुसऱ्याच कोणाची तरी आहे, तिच्या शिकारीची नाही, म्हणून ती घाबरून बाहेर येत नाही। मग त्या दिवशी लेखक निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी सगळे साहित्य सामग्री घेऊन लेखक सायंकाळच्या वेळेला पुन्हा येतात आणि त्यावेळेस लेखक आता पुढे त्याचं वर्णन करत आहेत। लेखकाने एका दगडावर जाऊन ते बसले होते आणि अंधुक प्रकाशात जमिनीचे निरीक्षण करत होते आणि झाकलेली दरवाजाची कमान लेखकाला दिसली। पुढे लेखक म्हणतात की वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ, परंतु सायंकाळी हवा गार होती। गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडे वाहत होते। खोऱ्या म्हणजे नदीच्या आजूबाजूचा ज्या दरी डोंगरचा जो परिसर असतो त्याला आपण खोरे म्हणतो। परंतु माझ्या पाया नजीकच्या त्या लहान जगात मी असा काय गुंग झालो होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला। आता लेखकाच्या ह्या वर्णनांवरून, पाठाच्या परिच्छेदाच्या ह्या वर्णनांवरून कळतं की लेखक हा निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा व्यक्ती असल्या कारणाने त्याला निसर्गाची अत्यंत ओढ होती आणि त्यामुळे जेव्हा ते तिकडे गेलेत, डोंगराच्या त्या पायथ्याशी गेलेत आणि तिकडचं ते छानसं निसर्गरम्य वातावरण पाहून लेखक त्या जगामध्येच आपलं सरळ लक्ष त्यांनी लावून घेतलं। त्यामुळे ते मग्न झाले, गुंग होणे, मग्न होणे आणि त्यावेळेस त्यांना बाहेरच्या विश्वाच्या जगाचा त्यांना विसर पडला। मी स्तब्ध झालो, म्हणजे एकदम शांत झालो, आश्चर्य झालो। माझं सारं लक्ष कोळीणीच्या घराच्या बंद दाराकडे होतं। कसलीही हालचाल नव्हती, कसलेही चैतन्य नव्हतं। एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो। आता बघा, लेखक बराच वेळ झाला आणि त्या कोळीणीच्या बंद दाराकडे टक लावून बघत होते, पण लेखकाला तिथे त्यांनी पाहिलं की कोणत्याही प्रकारची हालचाल होत नव्हती, कोणत्याही प्रकारचं सजीवाचे अस्तित्व असलेली कोणतीच लक्षणं तिथे दिसत नव्हती आणि लेखक सुद्धा दगडासारखा बसून शांतपणे तासभर त्या कोळीणीने काहीतरी हालचाल करावी म्हणून प्रयत्न करत होते आणि शांत बसून निरीक्षण करत होते। लेखक असं का करत होते किंवा ती कोळीण का बरं नसेल आली बाहेर, तर कोळीण, तुम्हाला माहिती असतं की कीटकांचं पण एक वेगळं विश्व असतं, त्यांच्याकडे पण सेन्स असतात आणि त्यावेळेस त्यांना जाणवतं की कोण आलेला आहे, त्यांचं शिकारीचे आल्याची जाणीव किंवा इतर कोणीही अन्य कीटक, जीवजंतू किंवा मोठे प्राणी किंवा दुसरे सजीव आल्याची त्यांना जाणीव होते आणि त्यामुळे ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ते काही तिकडे येत नाही। पण लेखकाला रात्रीच्या वेळेस कोळीणीचं सगळे ते तुम्हाला माहिती असेल की काही कीटक जे असतात ते दिवसाचे बाहेर येतात, पण काही कीटक हे रात्रीच्या अंधारामध्येच येतात आणि काजवे वगैरे सारखे कोळीणी सुद्धा चमकत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींचं लेखकाला काय करायचं होतं, कॅमेऱ्यामध्ये हे सगळं टिपणं काढायचं होतं। जरी दार बंद असलं तरी आतल्या कोळीणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती। मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल, परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती। आता बघा, जसं की प्राण्यांचं कसं असतं, सुरुवातीला गेलं का ते आपल्याला अनोळखी व्यक्तींबरोबर ते मिळून घेत नाहीत। कुत्रे वगैरे जर पाहिलं तर कसे करतात, भुंकत राहतात, पण एकदा जर थोडा वेळ बसले त्यांच्याशी, त्यांना कळालं की हे घरातीलच व्यक्ती आहे, परिचयाचे व्यक्ती, तर ते त्यांच्याबरोबर जास्त दुरावा ठेवत नाहीत।
अनेक प्राण्यांचं असंच असतं. तसंच लेखकाला वाटलं की त्या कोळीणीला पण जवळजवळ मी 1 तास बसलेलो आहे, काल पण येऊन गेले होते आणि त्यावेळेस पण लेखक जवळजवळ 1 तास निरीक्षण करत होते. त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसुद्धा ते तिथे थांबले असेल. त्यामुळे लेखकाला असं वाटतं की आता कोळीणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल आणि तिला सवय झाली असेल. पण तिला लेखकाला वाटायचं की थोड्या कालावधीमध्ये तिला लेखकाचा लळा लागेल, सराव होईल किंवा आपल्यासाठी असुरक्षित अशी कोणीही तिथे नाही याची जाणीव होईल. म्हणजेच काय, ती कोळीणीला एकीकडे जाणवत असेल की कदाचित तिचंच कोणीतरी भक्षण करण्यासाठी किंवा शिकार करण्यासाठी तिथे आलेले असतील. म्हणून लेखक म्हणतात की तिला माझा सवय होईल किंवा सराव होईल. परंतु दारापलीकडच्या आतून त्या छिद्रातून कोणत्याही जिवंतपणाची कसलीच लक्षणं लेखकाला दिसत नव्हतं. लेखक पुढे म्हणतात की थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची, पुन्हा शांत. मग बघा, वारा चाललेला होता, संध्याकाळची वेळ होती. ती गवत इकडनं तिकडनं, गवताची जी पानं असतात, आपण ती लांबसडक पातं म्हणतो त्याला, तर ती पातं वाऱ्याच्या वेगाने इकडे तिकडे हलायची डुलायची आणि पुन्हा मग वारा थांबला की ते शांत होऊन जायची. पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला, त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली. पुन्हा शांत. आणि त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारटलो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि तुम्हाला माहिती आहे की नदीच्या काठी किंवा डोंगरावरती वगैरे पाहिलं आणि थंडीच्या दिवसामध्ये तर तिथे अत्यंत थंडी वाजत असते. आणि त्याच्यात लेखक म्हणतात की अशा वातावरणामध्ये थोडा पाऊस पडला होता, त्यामुळे जमीन काय झालेली होती, थोडी ओलसर झाली आणि त्यामुळे पुन्हा लेखकाला थंडी वाजून आल्यासारखं होत होतं. मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली. मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो. पुन्हा ते हललं नाही. मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा. आता बघा, लेखक जवळजवळ 1 तासापासून त्या दार उघडण्याची किंवा आतून दाराच्या पलीकडून आतल्या बाजूने काहीतरी हालचाल होईल याची लेखकाला आशा होती. म्हणून ते एकाग्रचित्त होऊन त्याकडे लक्ष लावून बघत होते. आणि त्याच वेळेला एका क्षणासाठी लेखकाला असं वाटलं की दाराच्या पलीकडे काहीतरी हालचाल झाली. पण लेखकाने जेव्हा पुन्हा पाहिलं निरीक्षण करून, तर ते दार हलत नव्हतं. मला उगीच त्या अंधारामध्ये लेखक म्हणतात की भास झाल्यासारखं वाटत होतं. ते चोरदार किंचित उघडलं. काही क्षण किलकिलत्या दाराजवळ कोळीण वाट पाहत होती. मला ते माहीत होतं. माझा बघा बराच वेळ झाला होता आणि कोळीणसुद्धा कानोसा घेते बरं का. तुम्हाला माहिती असतात, हे जीवजंतू असतात ते आपल्या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी जाणून असतात. मग तिने आता बराच वेळ झाला होता आणि आता शिकार किंवा तिला बाहेर येण्याची वेळ झाली होती. तिला पण सावज पाहिजे होतं की नाही, शिकार पाहिजे होतं. म्हणून तिने किंचित थोडंसं दार उघडलं आणि त्या किलकिलत्या दाराजवळ कोळीण काही क्षण येऊन वाट पाहत होती. आणि हे लेखकाला या सगळ्या गोष्टींची जाणीव होती. ती गूढ होतं. म्हणजे एक ते लेखक सांगतात की हे सारं रहस्यमय वाटत होतं. त्या गूढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता. कोळीण दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती. जसं बघा, आता मोठे प्राणी जे असतात, आपले शिकार येण्याच्या आधी सगळं तयारीनिशी उभे असतात की नाही. आता शिकार पण असतो, आपण जंगलामध्ये बघा माणसं शिकार करायला जातात, ते शिकार येण्याच्या वाटेवरती बरेच काही जाळं बिळं पसरून ठेवलेलं असतं. म्हणजे आपण कसं आपण एखादं कार्य करायच्या आधी तयारीनिशी करतो की नाही, तसंच मग कोळीणसुद्धा दाराजवळ येणं आपल्या भक्षकाची प्रतीक्षा करत बसली होती, वाट पाहत बसली होती. आणि त्यामुळे ती एकदम तयार होऊन बसली होती. सापळा तयार होता. सावज जवळ येण्याची ती वाट पाहत होती. सावज म्हणजेच भक्षक किंवा मग शिकार सुद्धा आपण म्हणू शकतो. ते सारं चमत्कारिक होतं. कीटकांच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता. कोळीण दबा धरून लहान जीवाच्या पावलांची सावट ऐकत रात्रभरही राहिली असावी. बघा, अशा रीतीने कोळीणीने सुद्धा सापळा रचलेला होता आणि किंचितचं दार उघडं करून ती आपलं शिकार येण्याचं वाट पाहत होतं. आणि मग अशा ह्या लहान जगामध्ये सुद्धा बघा, त्यांना लेखक सांगतात की आता हा कीटक जर पाहिला तर अत्यंत लहान असतो, पण तरी त्यांच्याही विश्वामध्ये धोका असतो की नाही. त्यांना सुद्धा धोका असतो की जेव्हा ते शिकार करायला जातात, समोरच्या शिकारीला जर ही गोष्ट माहिती असेल तर ते मोठं जर प्राणी असेल त्यांच्यापेक्षा तर त्यांची शिकार करू शकतात. किंवा मग आपण जर आता कोळींना जर शिकार करायची असेल, ज्या भक्षकाची तिला शिकार करायची आहे, तर तिला सुद्धा जाणीव नाही झाली पाहिजे की कोळीण तिच्यावरती दबा धरून बसलेली आहे. आणि मग ह्या लहान जीवांना सुद्धा धोका असतो आणि अनिश्चिती असते की शिकार त्यांना मिळेल की नाही. आणि मग ह्या त्यांच्या जीवाची पावलांची सावट ऐकत कोळीण रात्रभर तशीच बसलेली असावी. सावजपाड तिच्या घराच्या उंबरट्यावर पोहोचेपर्यंत कोळीणीला वाट पाहावी लागते. आता इथे लेखक सांगत आहेत की कोळीण जी असते तिने जमिनीच्या आतमध्ये
जवळजवळ 1 मैल असं तिने आपलं घर बनवलेलं असतं आणि त्या घरामध्ये ती घराच्या दरवाज्यामध्ये येऊन ना ती उंबरठ्यावर बसून ती आपल्या शिकारीची वाट पाहत असते. सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोयणीला वाट पाहावी लागते. ती एक तिची विशेष मर्यादा असते की त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन ती शिकार शोधायला जात नाही. तिला माहिती आहे की कारण की जर ती तिच्या मर्यादा सोडून गेली तर तिला पुन्हा त्या घरामध्ये जाण्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचं वर्णन लेखकाने पुढे केलेलं आहे, ते आपण समजून घेणारच आहोत. पण लेखक म्हणतात की तिला तिच्या घराच्या उंबरठ्यावरती उभं राहूनच शिकार करावं लागतं आणि कदाचित जर ती शिकार करण्यासाठी उंबरठा तिने ओलांडला तर पुढे तिला समस्या निर्माण होऊ शकतात आणि अशा वेळेस जर शिकार तिला भेटला तर ठीक आहे आणि किंवा नाही शिकार भेटला तर पुन्हा ती घराच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून लेखक सांगतात की उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोयणीला वाट पाहावी लागते, मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं. पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही. जर का कोयणीनं आपलं बीळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं. घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता. मग बघा इथे लेखकाने वर्णन केलेलं आहे की का बरं कोयणी घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत त्या शिकारीची वाट पाहत बसते किंवा ती उंबरठा सोडून का जात नाही. कारण की तिला आपल्या बिळाचं संरक्षण करायचं असतं आणि ज्या रीतीने तिने आपल्या त्या घराचं दरवाजा बनवलेला असतो, तिला माहिती आहे की जर मी हा दरवाजा तसा बंद करून बाहेर निघून गेली तर पुन्हा तिला तो दरवाजा उघडता येत नाही आणि म्हणून लेखक म्हणतात की दार तिच्या पाठीमागे लागलं तर ते कधीच तिला ते दरवाजा आतमधून. आता तुम्ही कोयणीचं जाळं पाहिलेलं असेल कसं असतं की ते रेशमी किड्यांसारखे असे हे केलेलं असतं. आपण बघा कधी कधी जाळं वगैरे लागतात आपल्याला ते दिसतं तशा पद्धतीचं. पण त्या दरवाजा तिने जो बनवलेला असतो तो अशा पद्धतीने बनवलेला असतो की ती आतमध्ये ती दरवाजा बंद करू शकते. पण ती बाहेरून एकदा बाहेर जर गेली आणि तो दरवाजा जर लागला गेला, बंद झाला, तर तिने कितीही प्रयत्न केले तरी तिला ते दार उघडता येत नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात की तिला घराचं दार लागल्यानंतर तिचा तो घर तिला परखा झाला असता आणि म्हणून ती चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केलेली आहे. आता मग बघा तिच्या दाराची रचना तिने अशी का केली आहे. आता तिला शिकार पाहिजे असेल तर तिला घर सोडून जायलाच पाहिजे की नाही. पण त्याच्या पाठीमागे पण लेखकाने इथे कारण सांगितलेलं आहे की बाहेर जे चोरट्या पावलाने अशा कीटकांची शिकार करण्यापासून तिला माहिती आहे की बाहेर मोठे कीटक असतात किंवा मोठे प्राणी असतात आणि ते चोरट्या पावलाने इकडे तिकडे फिरत असतात, त्यांच्यावरती दबा धरून असतात. मग अशा या शत्रूंपासून संरक्षण व्हावं म्हणून तिने तिच्या घराच्या दाराची अशी रचना केली होती. तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारद झाली असते. पारद होणे, शिकार होणे. आता लेखक काय सांगत आहे की तिने तिच्या दाराची अशी रचना केलेली आहे की तिच्या माघारी दार म्हणजे ती गेल्यानंतर तिच्या पाठीमागे जर ते घराचं दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बंद होतं की तिला कितीही प्रयत्न केले तरी ते उघडता येत नाही आणि तितके असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगामध्ये तिची शिकार झाल्याशिवाय खैरत नसते. झेप घेऊन कोयणीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं. आता ही जी कोळी नसते ना त्यांना पण बघा शिकार करण्याची, आता आपल्याला बघा काही गोष्टी शिकायला आपल्याला ट्रेनिंग घ्यावी लागते. कोणावर आक्रमण कसं करायचं, शत्रुपक्षावरती कशा रीतीने आपण दबा धरून बसायचं वगैरे आपल्याला शिकावं लागतं. पण हे जे कोळीण वगैरे असतात त्यांनी ते आत्मसात केलेलं असतं, त्यांना कोणी शिकवायला जात नाही. तर त्यांच्या त्या अनुभवावरून लेखक सांगतात की जेव्हा ती दरवाजामध्ये उंबरठ्यामध्ये आपल्या शिकारची वाट बघत असते तेव्हा ती अचूकपणे त्या सावजाला पकडण्यासाठी अगदी बरोबर सावज समोर झाल्यावरतीच त्याच्यावरती झेप घेते. तिच्या केसाळ हातांचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे, नाहीतर सावज निसटून जातं. तर आता बघा आता हे कीटक आहे तर त्यांना बघा ते पाय वगैरे प्रत्येकाला वेगवेगळे असतात आणि हेच त्यांचे पाय असतात आणि हेच त्यांचे हात असतात. मग जेव्हा शिकार येतो झेप घेऊन तेव्हा ती ज्याला पकडायला जाते त्या शिकारीला तर ती बरोबर हाताचा पंजा त्या शिकारीच्या गळ्याभोवती बरोबर आवळला गेला पाहिजे, नाहीतर मग ती सावज म्हणजे ती शिकार काय होते निसटून
जातं, परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं. बघा, आता जी कितीही ती शिकार पकडण्याचा प्रयत्न करत असेल तरी तिला दुसरीकडे जाणीव असते की आपल्या घराचा दरवाजा आपल्यापासून बंद नाही झाला पाहिजे, म्हणून ती शिकार करत असताना त्या दरवाजाच्या उंबरठ्यात राहूनच शिकार करत असते. आणि त्याचवेळी ती एक पाऊल त्या घराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवून आणि दुसरा पाऊल तो बाहेर काढून आणि नंतर हाताने त्या शिकाऱ्यावरती काय करते, पंजाच्या द्वारे त्या सावजाभोवती ती आवळते आणि नंतरच मग तो सावज ती पकडते. म्हणजे बघा, एका वेळेला तिला किती कसरत आहे की एकीकडे घराचा दरवाजाचा उंबरठा पण नाही सुटला पाहिजे, एकीकडे शिकार पण नाही सुटली पाहिजे. तर ह्यासाठी तिला अगदी क्षणाचा पण विलंब न करता सावज पकडायचं पण असतं आणि जराशा तिच्या निष्काळजीपणामुळे जर तो उंबरठ्यावरचा पाय तिचा निसटला तर काय होऊ शकतो, दरवाजा कायमचा बंद होऊ शकतो. आणि ज्या अशा वेळेस जर झालं तर ती शिकार करायला जायच्या ऐवजी तिच्यावरतीच अन्य प्राणी कोणीतरी शिकार करू शकतो आणि कायमची ती आपल्या घरापासून वंचित राहू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने पाठाच्या या भागामध्ये आपल्याला कोयनेद्वारे शिकार करण्याची, सावज पकडण्याची तिची जी कला आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पुढे लेखकाने त्या कोयनेची सगळे निरीक्षण, तिच्या सगळ्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये टिपल्या की नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.